यशवंतराव चव्हाणजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि हे सगळं करत असताना मन माझं भरून येते। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलात, काय सांगाल, काय भावना? नमस्कार। आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान यशवंतराव चव्हाणजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि हे सगळं करत असताना मन माझं भरून येते। आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्याला माहिती आहे की मी 2 फेब्रुवारीला पण इथे आले होते। माझी शपथ घेतल्यानंतर एक कर्तव्यनिष्ठ म्हणून मी समाधीस्थळी आले होते अभिवादन करायला, कारण आपल्या सर्वांचंच हे एक ऊर्जा स्थान आहे, शक्ती स्थान आहे आणि आदरणीय दादांनी आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वसा घेऊन आपली वाटचाल सुरू केलेली होती। दादांना नेहमीच त्यांच्या सर्वच दादांचं ते शक्ती स्थान होतं, स्फूर्ती स्थान होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची वाटचाल केलेली होती आणि मी सुद्धा याच पद्धतीने वाटचाल करण्याचा आपल्या सगळ्यांना मी शब्द देते। ताई, आता काही वेळापूर्वीच विधानसभेवर बॉम्ब असल्याची एक थ्रेट आलेला आहे आणि असा मेल आला होता, त्यामुळे आता विधानसभा खाली केलेली। आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तो फोन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।